काढा माझा काय चाललेलं आहे, दुःखाच्या विषयी चाललेले आहे. कारण गुरुजीनं प्रश्न विचारले ना, तुम्ही कशा करता आले, मग काय उत्तर दिलं? अरे कशा आनंद प्राप्त व्हावा आणि दुःखाची काय नाही एवढं साधं. त्या उत्तरामध्ये काय तुझ्या आत्म्यास किंवा स्वरूप आहे. एक प्रश्न मोकळा झाला. दुसरा प्रश्न कोणता आहे? मग कालांतर नाही तर भासते. त्याच्याकडे ख्याती प्रकरण आहे. दोरीवर सर्प आहे का, मग भासतो म्हणजे दोरी सर्पाचं चाललेलं आहे का? त्या सर्पाशी आपलं काही घेणं नाही देणं नाही. सिद्धांतामध्ये जायचं कशात? 5 लोकांची मत आहे. एक 2-3 होऊन गेले की आपले. एक असंच ख्याती, आत्मख्याती पुढे, तिसरी असंच ख्याती. बऱ्याचं मत काय, दोरीवर ते सर्प असत आहे. नुसता दोरीवरच नाही तर सगळ्या जगामध्ये काय असत आहे. कशाप्रमाणे आहे ना. मग वज्ञापत्र भासतो का? मग वज्ञापत्राप्रमाणे असत आहे तर मग दोरीवरचा सर्प भासतो कसा? ज्या अर्थी भासतो मग वज्ञापत्र काय झालं पाहिजे, भासत असतो का तो. मग दोरीवरचा सर्प काय होतो? खंडन आहे ते आत्मख्यातीवादी. तो काय म्हणतो, सर्व पदार्थाचे आकार कोण धारण करतो? बुद्धी. त्याला क्षणिक ज्ञान म्हणतात. बरं काय, सर्व पदार्थाचे आकार धारण करणे आणि ती बुद्धीच त्यांच्या मतामध्ये काय. मग आणि ती कशी आहे? क्षणिक आहे ना. मन आहे बुद्धीचे आहे. एका पोराला विचारलं, म्हणलं का रे तू पाठाला आला नाही? म्हणलं या प्रारंभी यावं असं वाटत होतं. थोड्या वेळाने विचारात नाही गेलं तर काय वेळ त्याला जाऊ दे. सारख्या प्रमाणात राहते का चंचल आहे? मग कितीच आहे ना. योयम योगस्तु या प्रप्ता साम्येन मधुसूदन एतस्यां न पश्यामि चंचलत्वम्. मग चंचल बुद्धी करते साम्य योग होऊ शकत. मग हेच आहे तसंच आहे. मग सर्पाई किती वेळ बसला पाहिजे? मग क्षणी वाचतो का तो ज्ञान, दोरीचं ज्ञान होईपर्यंत आहे का? बरं, क्षणिक विज्ञानवादी जर तुमचा आत्मा आहे, मग पहिल्या क्षणी त्याच्या आयुष्याला, त्यांच्या आत्म्याला एकच क्षण आयुष्य आहे. किती उत्पन्न झाला एक क्षण जगतो, लगेच दुसरा काय होतो, दुसरा एक क्षण मरू शकतो, तिसरा काय होतो. धारा काय असते त्याला प्रलय विज्ञानधारा म्हणतात. प्रवृत्ती विज्ञानधारा पुढे आहे तुम्हाला. ह्याच्या ख्याती प्रकरण आहे ना. चिंतन केलं तर समजते, नाही तर मोठ्या मोठ्याने चिंतन केलं. बरं का, एक कॉलेजचा पोरगा होता, त्याला विचारलं, म्हणलं तत्त्वज्ञान शिकता तुम्ही? तर म्हटलं एक ख्याती प्रकरण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख घालत तरी नाही. म्हणलं हे कसं सिद्ध करता तुम्ही? ते म्हणलं काही नाही, वाचून घ्यायचं आणि पुढे जायचं. म्हणलं गुरुजीला देत नाही.
कोणाला गुरुजी म्हणतात पान पण दुसरं पान काढा की इथं मोठ्या मोठ्यानं काय येत नाही, ते येत नाही. थोडं विचार करण्यासारखं हे ख्याती प्रकरण आहे. आणि पुढे अनिर्वचनीय ख्यातीच्या द्वारा जगातच नाही, जगात सगळ्यात अध्यस्तवाद आहे. कोणता वाद? मग याच्यात तरी काय झालं? विज्ञान अध्यस्तवादच आहे. हा पहिले कोणता वाद सांगितला? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे काय कालत नाही, कोणता वाद? पट्टे कापलेला, मग कोणता वाद? मग भासते. मग काय उत्तर दिलं? वाचत जाण्यासाठी. मग का वाचले? विवर्तवाद आहे. आपल्याला मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे असं ज्ञान आहे. आणि आपल्या यथार्थ ज्ञानाचं आपल्याला काही नाही, ज्ञान नाही. मी ब्रह्म आहे असं काही नाही. अज्ञान काय आहे? आणि त्या अज्ञानाचं कार्य आहे जगात. याला कोणता वाद माझा? विवर्तवाद. दोरीच्या अज्ञानाने सर्व वाचतो होतो, सर्व अज्ञानाचं काय आहे? पुढे पुढे आहे तुम्हाला अनिर्वचनीय पदोत्पत्तीचा प्रकार. याला कोणता वाद म्हणायचा? अध्यासवाद म्हणजे विवर्तवाद. वेदांताचा कोणता वाद आहे? अध्यासवाद, विवर्तवाद. नैयायिकांचा आरंभवाद, सांख्यांचा परिणामवाद, बुद्धांचा शून्यवाद. चांगला आहे ना, चिंतन आहे ना. याला तत्वज्ञान म्हणतात. मग क्षणभरच काय वाचलं पाहिजे? क्षणभर वाचतो का दीर्घकाल? मत बरोबर नाही. आणि प्रत्यभिज्ञेची संख्या लागत नाही. तुमचा आत्मा क्षणामध्ये जगतो, क्षणात मरतो. मेलेल्या आत्म्याला नवीन आत्म्याची ज्ञान कसं आहे? म्हणून तुमचं मत काय नाही. एखादा म्हणतो, पोरगा म्हणतो मी लहानपणी माझ्या आजोबाच्या नातवावर ते काय होतं खेळत होतो. चांगली गोष्ट आहे. त्यावेळेला काही कार्यक्रम केला का? संसारातलं गणित आहे बघा. आपल्याला वाईट वाटते पण ते त्या कालामध्ये त्यांना गोड वाटते. मग आजोबा काय करतो? नातवाला खेळवायला घेतो, कुठं मांडीवर बसवतो, कुठे त्या मुलाला काय करते? नातू आहे का आपलं? काय काय मग ते काय करते? लांब जाण्याच्या ऐवजी कुठं धर्म करते. मग म्हाताऱ्याला वाईट वाटलं पाहिजे, उलट आनंद होतो. याला संसाराचं म्हणतात. वीट येण्याच्या ऐवजी काय होतं? आनंद होत असं. हे संसाराचं काय स्वरूप आहे? जाऊ दे आपल्याला आहे ना. म्हणून तर माणसाला काय होत नाही, वैरागी कुठं होते. झालं तर ते कोणतं टिकाऊ थोडं तर राग येतं. सुनबाई बोलली म्हणून थोडं म्हाताऱ्याला राग येतो, जायला लागतो. लगेच म्हातारी घरी म्हणजे ती म्हणत असते चला घरी, लगेच मग घरी करतो. कशा करता हे चाललेलं आहे तुझं विवर्तवाद चाललेलं आहे. त्याच्याकरता हे असत ख्याती, आत्मख्याती आणि पुढे अन्यथा ख्याती. अन्यथा ख्यातीमध्ये काय म्हणतो? दोरीवरती जो सर्व वाचतो तो वारुळातला आहे. कुठला आहे? आहे कुठे? वाचतो कुठे? मग कशामुळे वाचतो? नेत्रदोषाला. त्याचेच भाव म्हणतात, म्हटले फार तुम्ही हुशार आहे. तिथला सर्व नाही का नेत्राच्या अज्ञानामुळे वाचू. अज्ञान आणि नेत्राच्या दोषामुळे डोळ्याचा दोष कमी होत असतो का वाढतो? कसं वाचते? बरं मग सरपाच का वाचावं? लाकडं काय वाचत नाही. तुमचं मत काय नाही? म्हणणं नाही आहे काय म्हणतो? दोरीवरच सर्पाचं काय होते? ज्ञान होते. पुन्हा कशामुळे?
नेत्रदोषामुळे. म्हटलं तोही फार शहाणा दिसतो. ज्ञेय कोण आहे? ज्ञान कोणाचं मानते? म्हटलं सगळं उलटच आहे की 50 रुपयाचा व्यवहार घ्यायचा आणि 5 रुपये द्यायचे. दुकानदाराने तो 50चा मार घेतला आणि 5च रुपये दिले तुम्ही. म्हटलं तुम्ही नाही ऐकायची खाती ऐकली आहे का? दर म्हणाले 5 रुपयावरती 50 रुपयाचं ज्ञान मागून घ्या की. जसं ज्ञेय असेल तसं काय होते? पुढे कोणती ख्याती? अख्याती. अख्यातीमध्ये सामान्य ज्ञान. आणि दुसरं आणखी कोणतं मग? स्मृती ज्ञान. सर्पाची काय होते? सामान्य ज्ञान झालेलं. आपली वृत्ती दोरापर्यंत जाते आणि तिला पूर्ण प्रकाशाचं काही नाही. मग कोणतं ज्ञान होते? सामान्य ज्ञान. बरं का? विशेष ज्ञान आणि सामान्य ज्ञान. व्याकरणावरती असते ना विशेष ज्ञान, सामान्य ना. एखादा मुलगा आपल्या समोर आला, त्याचं रोज नाही, सामान्य ज्ञान आहे. आणि त्याचं नाव असणं म्हणजे विशेष ज्ञान आहे. विशेष काय करत असतो? इथं बाजूला करतो. विशेष असतो ना तो सामान्य सर्वात असते, त्याला जाती म्हणतात. जाऊ दे आपल्याला. पण विशेष वेगळा असतो. हे बा हा मुलगा आहे सामान्य ज्ञान. हुशार मुलगा आहे कोणता? विशेष ज्ञान. तेव्हा दोरीचं सामान्य ज्ञान होते आणि विशेष ज्ञान तसंच राहते. त्याच्यामध्ये सर्पांश स्मृती होते आणि या 2 ज्ञान मिळून 1 ज्ञान होते. त्यालाच म्हणत असता हा सर्प आहे. आलं का लक्षात? थोडं कळायला कठीण आहे. हे पाय हे कोणतं ज्ञान झालं? मंदांधकारामुळे कोणतं ज्ञान झालं? एक सामान्य ज्ञान. आणि लांबटपणामुळे स्मृती झाली कशाची? स्मृती ज्ञान. ज्ञान किती झाले? 9चं किती ज्ञान होते? 1. आणि हा सर्प आहे असं आपल्याला काय होते? याचं खंडन करायचं. एकाच वेळेला वृत्तीला किती ज्ञान होतात? 2 ज्ञान होऊ शकत. आणि सर्व अंशामध्ये स्मृती मानणं बरोबर नाही. स्मृतीमध्ये विषय समोर नसतो आणि आपल्याला इथं असं समोर सर्प दिसतो. काय दिसतो? त्याला स्मृती म्हणता येत नाही. नाही का? स्मृती का म्हणता येत नाही? एखादी बाई आहे, तिचा मुलगा कुठंतरी गावाला गेलेला आहे आणि तिला घरी बसल्यानंतर आपल्या मुलाची काय होत असते? मुलगा दिसतो का? स्मृती ज्ञानामध्ये काय नसते, विषय समोर नसतो, त्याचं स्मरण असते फक्त. आणि त्याचं प्रत्यक्ष काय दिसतं? मग सर्पांश स्मृती मानता येत. एकाच वेळेला 2 ज्ञान होऊ शकत नाही. सर्पांशामध्ये स्मृती मानता येत नाही. म्हणून अख्याती मत काय नाही. मग कोणतं मत? हे चालू तर आपलं चालू. यावर सत्ख्यातीवादी असा दोष देतात की सर्पांशात स्मृतिज्ञान मानले तर केवळ स्मृतीपासून भय वाटणे किंवा पळणे होणार नाही. पूर्वी कधी अरण्यात वाघ पाहून कालांतराने घरात बसलेल्या पुरुषास त्याचे स्मरण झाले तर त्यास भय वाटत नाही किंवा तो पळतही नाही असा अनुभव आहे. तो वाघ आला, दूर सर्प गेला होणारा. हे बा आपण रानामध्ये काय पाहिलं? वाघ पाहिला. पुढे 8-10 दिवसांनी घरात बसला असताना त्या माणसाला वाघाची काय आली आठवण. याला वाघाची आठवण याला म्हणतात स्मृती ज्ञान. कोणतं ज्ञान?
तर पेपर लिहित त्यावेळी कोणतं ज्ञान असते, आणि समोर असेल तर नाही का. आता त्या माणसाला बागाची आठवण आली, आता बाग आहे का समोर, मग त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं, स्मृती ज्ञान. आणि बागाचं प्रत्येक ज्ञान होणं प्रत्यक्ष ज्ञान, मग स्मृती ज्ञान आहे त्याच्यामध्ये. आणि इथंच आपल्याला तर समोर काय दिसतो, साफ दिसतो, कशावरून तो पळत असतो. आता आहे ना, नसताच कागदाचा साप पाहून सुद्धा म्हातारी मरायला टेकली होती. कोणत्या सापामुळे, तिला वाटलं खरंच आहे हा. मग त्या पोराने दाखवलं, म्हातारीला म्हणलं आधी, पण तिचं ऑपरेशन केलं सापाचं. म्हातारीने ते सर्प हा कागदाचा आहे असं तिला ज्ञान होता, बरोबर टुनकन काय वाढली होय का. म्हणून प्रत्यक्ष आणि स्मृती ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञानामध्ये विषय समोर असतो, आणि स्मृती ज्ञानामध्ये आठवण असते. तुम्ही वाचून राहिले तर झाला काहीतरी, पुस्तक आहे समोर आहे, आणि परीक्षेमध्ये पुस्तक समोर आहे का ओव्याची स्मृती आहे का, तिथे समोर आहे. स्मरण आहे म्हणून तर तुम्ही ओव्या लिहित आहे, स्मरणच नसेल तर. एका पोराने परीक्षा दिली, काय लिहिलं नाही असं वाटायला लागलं, जोरात लिहत होता बा पेपर, पण तपासाच्या वेळेला काही नव्हतं बघा, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. त्याला विचारलं, अरे म्हणलं श्री विठ्ठलच लिहिलं, काय काय आहे काय. तर म्हणलं पाठच केलं नाही काय लिहिलं. तरी त्याला बरं का 5 मार्क काय करावं लागतात, द्यावे लागतात. हा म्हणला नापास आहे की. 5 मार्क देण्याचं कारण काय झालं, जो परीक्षेलाच बसत नाही त्याच्यापेक्षा काय बसला, नियमाचं काय केलं. मग येऊ का नाही येऊ, पण काय झालं पाहिजे, ते मार्क कमी मिळो का जास्त मिळो त्याचा प्रश्न नाही, त्याला कर्तव्य म्हणतात. मग गीता काय सांगते, युद्धाला येथून बसतोय काय कर्तव्य आहे का. युद्ध कशा करता आला होता, जेवण्याकरता कधी, जेवण्याकरता आला होता का. युद्धाला येथून कुठे बसतो, रथोपस्थ उपविशन आहे का नाही, पहिल्या अध्यायाचा. नजोश्री गोविंद मुक्त्वा तुष्णीं बभूव. नुसताच खाली बसला, व्यासाचा अर्जुन खाली बसला, ज्ञानेश्वर महाराजांचा अर्जुन रथातून काय टाकली, दोघा हे करा का जाऊ द्या आपला. मग कशा करता हे चाललेलं आपलं ख्याती प्रकरण चाललेलं आहे. हे चांगलं आहे, तत्त्वज्ञानाचा विचार असल्यामुळे सुंदर विचार आहे याच्यामध्ये. मग आता सत्य ते मग ते दोरीवर ते बसलेला सर्व ब्रह्म मानत नाही. मग काय मानतात ते, खरंच मानतात. त्यांना विचारलं खरं का मानतात, ते म्हणतात सगळं जगात पंचमहाभूताचं आहे. अजून 6वं भूत आलं नाही. भूत म्हणजे कोणतं, मसनातले नाही बरं का. किती भूत आहे एकूण, किती भूत आहे, कोणते कोणते, अजून 6वं भूत का झालं नाही. मग हे सगळे पदार्थ पंचमहाभूताचे आहे. शुक्तीसुद्धा किती भूताची आहे. मग पंचमहाभूतामध्ये सगळ्या जगताचे अवयव आहे. मग पंचमहाभूतामध्ये शुक्तीच्या अवयवापासून शुक्ती उत्पन्न होते, आणि रजताच्या अवयवापासून काय उत्पन्न होते. मग शुक्ती जशी सत्य आहे तसं रजत एक आहे. कोणती ख्याती, सत्ख्याती. सत्ख्यातीवादी ब्रह्मांड्याकरता तयार आहे का. सगळ्या जगातच
किती भूतापासून उत्पन्न होते. मग पंचमहाभूतामध्ये शक्तीचे अवयव आहे का नाही? तसेच कोणाचे अवयव आहे? मग शक्तीच्या अवयवापासून कोण उत्पन्न होते? मग शक्ती मिथ्या आहे का सत्य आहे? जसं रजताच्या अवयवापासून कोण उत्पन्न होते? रजत उत्पन्न, रजत सुद्धा काय आहे? म्हणून ते ब्रह्मांड करता तयार नाही. पुढे त्याचं खंडन सुंदर आहे, क्रमाक्रमाने संवाचा. आणि सर्पज्ञानाच्या वेळी तर पाहणारास भय वाटून तो पळूही लागतो, म्हणून सर्पांशात स्मृती मानणे योग्य नाही. मग काय मान्य? आख्या नाही का? आख्याची मत काय नाही, बरोबर नाही. मग तुमचं मत सांगा की आता पुढे. शिवाय ज्यावेळी रज्जूचे विशेष रूपाने स्पष्ट ज्ञान होते त्यावेळी सर्वांस असे वाटते की मला रज्जूच्या ठिकाणी सर्पाची मिथ्या प्रतीती झाली होती, मला सर्पाची स्मृती झाली होती असे कोणासही वाटत नाही. या अनुभवावरून भ्रमकाली सर्पाची स्मृती म्हणता येणार नाही. काय नाही का? पुन्हा वाक्य. शिवाय ज्यावेळी रज्जूचे विशेष रूपाने स्पष्ट ज्ञान होते त्यावेळी सर्वांस असे वाटते की मला रज्जूच्या ठिकाणी सर्पाची मिथ्या प्रतीती झाली होती, मला सर्पाची स्मृती झाली होती असे कोणासही वाटत नाही. नाही का? प्रत्येकाला वाटते का खरोखर रजताची प्रतीती झाली असं वाटते का? ब्रह्मदान वाटते मिथ्या प्रतीती झाली होती, काय झाली होती? नाही माझे चूक बरोबर की. शिवाय ज्यावेळी रज्जूचे विशेष रूपाने स्पष्ट ज्ञान होते त्यावेळी सर्वांस असे वाटते की मला रज्जूच्या ठिकाणी सर्पाची मिथ्या प्रतीती झाली होती, मिथ्या प्रती. पुढचं वाक्य, मला सर्पाची स्मृती झाली होती असे कोणासही वाटत नाही. मेळ मिळत नाही कोणालाही. आणखी सर्पाची प्रती होते ना. प्रारंभी काय वाटते की सत्यच वाटते, खरं वाक्य असायचे. काय वाटते ती? आणि मग दोरीच्या ज्ञानाने मिथ्या ठरते. प्रारंभी ते काय वाटते? ब्रह्मांडाला तयार आहे का? मग मिथ्यात्व किंवा म्हणतो दोरीचं ज्ञान झाले आणि मग तो निश्चय करतो. सर्प मीच नाही का? सर्प भासण्याच्या पूर्वी कोण होता? सर्प नव्हता. भासते कालातही आणि ज्ञान झाल्यानंतरही. मग सर्पाचा त्रैकालिक काय आहे? अत्यंत आहे. कोणाचं मत आहे? खंडन आहे. काय खंडन आहे की? मग आहे ना काय? असा म्हणजे आपले जे अख्यातीवाद्याचं मत आहे. कोणाचं मत आहे? आता खंडन आहे. पुढे असं ह्या अनुभवावरून भ्रमकाली सर्पाची स्मृती म्हणता येणार नाही. दुसरे असे की हा सर्प आहे असे एकच ज्ञान मानले पाहिजे, कारण एकाच वेळी अंतःकरणात प्रत्यक्ष आणि स्मृती अशी दोन ज्ञाने होत नसतात. एका वेळेला दोन ज्ञान होत नाही. किती मनुष्य आणि सावधगिरी बाळगणार असला तरी एका वेळेला काना जरी दोन आहे तर ऐकणं किती होते? नाही तर दोन कानाला दोन जर ऐकले आले असते फार असं मध्यंतरी बसायचं. इकडे कीर्तन चालू आहे, इकडे कीर्तन चालू आहे. इकडच्या कानाने कोणतं ऐकायचं आणि इकडच्या कानाने फार चांगलं झालं असतं. पण काना दोन तरी श्रवण, डोळे दोन तरी दृश्य, हे दोन दोन दिले का? ईश्वराची कृपा आहे आपल्यावर. एक जरी गेला तरी एकाने काय होते? एका कानात जरी बहिरा असला तरी एका कानाने काय होते? ईश्वराची काय मानली पाहिजे? कृपा मानली.
मनुष्य देहामध्ये कृपा आहे बा. इतर देहामध्ये पापामुळे बरं का त्यांना अवयव काय ना कमी अवयव पूर्ण अवयवाचा फक्त मनुष्य देहात आहे आणि बाकीच्या अवयवामध्ये अवयव कुठे आहे बरोबर. हे बा एखादा पशु जीवनामध्ये त्याला हात कुठे आहे वाणी कुठे आहे त्याला प्रत्येकाच्या काय बदली सुद्धा आहे बा. काय काय जाऊ दे त्याला बात म्हणतात त्याला ते भरवी वानरासारखा माणूस सुद्धा पुढे तो वानर अवस्था जाऊन आणि मनुष्यत्वाला धीरे धीरे प्राप्त झालं. थोडे अवयव तुम्हाला वानराच्या ठिकाणी दिसून येते बा. तेव्हा तुम्ही काही संत्रा काय खायला केळ खायला लागलं बरोबर दिसतो बघा मोठा. आणि बरोबर संत्रा खात बीजर लागले थंकून टाकतो बघा. ते इतकी अक्कल वासराला आहे का. मनुष्य देहामध्ये मी ईश्वराचे काय मानले पाहिजे, उपकार काय केले पाहिजे. डोळेच नसले तर काय उपयोग आहे. सगळं जीवन काय होते आहे. जाऊ दे धृतराष्ट्राला काय नव्हते म्हणून तर आंधळा होता. बरं मग काही आंधळ्या माणसाने ज्ञान तरी घेतलं पाहिजे. मला तो वरूनही आंधळा होता आणि आतूनही काय होता आंधळा. काही बोलतो आपला तो संजय हुशार आहे आणि आंधळा महामूर्ख आहे. इतका पाप करतो तरी म्हणतो माझं पोर चांगलंच आहे. अरे पाप नाही तर काय. एखाद्या सौभाग्यवती बाईला भर सभेमध्ये नागवी करणं हे महापाप आहे. तरी म्हाताऱ्याचा पोराचा मोह काय होत नाही, सुटत नाही. म्हणून तर देवाला काय करावं लागले, मारण्याच्या काय लायकीचं आहे, ठेवण्याच्या लायकीची नाही. कशाच्या लायकीची आहे. भगवान म्हणतात म्हणलं हे काय नाही, मारण्याचं काय. 6 पाप ज्याने केलेली आहे, 5 पाप ज्याने केलेली आहे त्याला मारलं तरी त्याला पाप लागत नाही. काय तर सुंदर श्लोक आहे बा. देत आहे हे बघ. कोणाला विष देऊन मारणं, घर पाहायला नेण्याकरता न्यायचं आणि बाहेरून काय लावायचं, अग्नी लावायचा, विश्वासघात करायचा. आता एक श्लोक आठवत नाही. अग्नी तो गर्भाचे पण श्लोक नाही आठवत. जाऊ दे. अच्छा. शतावधानी पुरुषास एकाच काली अंतःकरणात अनंत ज्ञानी होतात असे वाटते, पण त्यातही सूक्ष्म कालाचे अंतर आहे. गुलाबाच्या फुलाच्या शेकडो पाकळ्या एकावर एक जुळवून त्यात सुईने भोक पाडले तर सर्व पाकळ्यास एकदम भोक पडली असे दिसते. पण प्रथम पाकळीचा छेद झाल्याशिवाय दुसऱ्या पाकळीचा छेद कसा होईल. एका वेळेला बुद्धीला एकच ज्ञान होते, 2 ज्ञान होऊ शकत. तुमच्या या 7व्या 8व्या अध्यायाची गीतेची संगती अशीच आहे. 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी आणखी हा विचार केला, जरा मरण मोक्ष आहे मामा असेल. त्यावेळेला अर्जुन होता पण तो मागच्या चिंतनात गुंतलेला होता. म्हणून भगवंताने काय सांगितल्याचं त्याला ज्ञान काय झालं नाही. मागचं चिंतन करता. पण भगवंताने सांगितलं महत्त्वाचा विषय सांगितला कोणता नाही का. जरा मरण मोक्षाय मामा असे ते येतंती ते ब्रह्मतद्विदु कृष्णमध्यात्मं कर्म ते अखिलम. तुला जन्ममरणातून सुटून जायचं आहे का. म्हणलं ब्रह्माचं ज्ञान संपादन कर. पण अर्जुन कुठे आहे, मागच्या चिंतनात.
आणि त्याला वाईट वाटलं, म्हणलं आपण देवाने सांगितलं पण आपण भलतं चिंतन करू, मग लगेच म्हणतो किंमतात ब्रह्म किंमत नाही. देवावृत्तीला ज्ञान किती होते नाही का. इथे सुद्धा आपलं जर दुसरं चिंतन चाललं तर बुवा काय सांगते कोणाच माहिती. मनोवृत्तीला एका वेळेला किती होते, एकच ज्ञान, दोन ज्ञान होऊ शकत. पुढे असा विचार मनात आला तर सूक्ष्म कालाचे व्यवधान मानावे लागतेच. हे पहा, एक गुलाबाच्या पाकळीचं उदाहरण द्या. अशा अनेक पाकळ्या एकावर एक ठेवल्या बघायच्या. काल सुईने काय केलं, पण छिद्र पाडलं. आता हे बघ, एकाएकी सुई कुठं आली, पण सगळ्याचा पाकळ्याचा छेदन केल्याशिवाय आली कधी. एका पाकळीचा छेदन करण्याकरता किती वेळ लागतो सांगता येत. एकेका पाकळीचा छेदन करताना किती वेळ लागतो सांगता येते का. वेळ लागला की नाही सांगता येत नाही. त्याप्रमाणे वृत्ती एकाच वेळेला एकाच विषयाला धारण करते, अन्य विषयाला धारण करीत नाही. तत्त्वज्ञानाचा पुढे या एकंदर कारणावरून अख्यातिवादेचे मत असंगत आहे. म्हणून अख्यातिवादाचे जे मत आहे ते मत कसं आहे, कारण दोन ज्ञानाचे एक ज्ञान होते. सामान्य ज्ञान, सर्पांशामध्ये स्मृती ज्ञान. दोन ज्ञान एकत्रित येऊ शकत नाही. एकाच वेळेला किती ज्ञान होतं. आणि सर्पांशामध्ये स्मृती मांडणं काही नाही, बरोबर नाही. म्हणून अख्याती मत काही नाही. मग तुमचं सांगा की. सत्ख्यातिवाद्याचे असे मत आहे की जेव्हा रज्जूचे ठिकाणी सर्पाचा किंवा शुक्तीचे ठिकाणी रजताचा लोकात भ्रम मानतात, तेव्हा सर्पाचा किंवा रजताचा भ्रम नसतो. त्यावेळी रज्जूचे किंवा शुक्तीचे ठिकाणी सर्प किंवा रजत सत्यच उत्पन्न होते. सगळ्या जगात एक किमस्वरूप आहे. ब्रह्मांड करता तयार नाही. सत्यत्ववादी आहे. जगत विचारामध्ये वेदांताने हे जगत मिथ्या मानलेलं आहे. आणि बाकी वेदांत खेरीज करून इतर जे लोक आहे, कोणते आत्मख्यातीवादी, असत्ख्यातीवादी, अन्यताख्यातीवादी, या सर्वांनी जगत काय मानलेलं आहे, सत्य मानलेलं आहे. म्हणतो ब्रह्म सत्यम जगत. मग वेदांतशास्त्राचा विशेष काय. निश्चय कालाचे सुद्धा ती वस्तू नाही, म्हणून त्यांना ते मिथ्या असं म्हणतात. आणि इतर लोक काय मानतात, मिथ्या म्हणजे अध्यासवाद. तुम्हाला दुसऱ्या तरंगात गेलं की एक अध्यासवाद, त्याचे दोन प्रकार केले. एक कार्याध्यास, दुसरा कोणता. मग कार्याध्यासही संभवते, कारणाध्यासही संभवते. मन जगात सत्य नसून काय मिथ्या आहे. दोरीवर देव असलेला सर्व सत्य नसून काय सिद्धी करून दाखवले. पूर्वपक्षाच्या मताने यो कार्याध्यासही जमत नाही, कारणाध्यासही काय होत नाही. वेदांताने बरोबर दोन सिद्धी करून दाखवले. तात्पर्य कशा करता हे चाललेले आहे. म्हणून हे भ्रम मानण्याकरता तयार नाही. मग सत्य राज्यात उत्पन्न होते. ते म्हणले बा सगळं जगतच किमस्वरूप आहे. प्रत्येक पदार्थाचे अवयव कुठे आहे, पंचमहाभूत आहे. एखाद्या कुंभाराच्या घरी तुम्ही गेले, नाना प्रकारचे तुम्हाला प्रकारचे रांजण आहेत, काय तुमचे टोपलं आहे, आम काय, पण सगळ्याचं कारण किती आहे, एक आहे. सगळे कशापासून झाले. मग तसं जगात सुद्धा पंचमहाभूतापासून झालं. प्रत्येक पदार्थामध्ये पंचमहाभूत आहे. एखादा प्रेत असताना प्रेतात सुद्धा किती आहे पंचमहाभूत. पाण्यात पाणी मिसळते, पृथ्वीचा अंश किती आहे, रक्षाभिषेकाला आहे. कोणाचा अंश आहे तो, पृथ्वीचा अंश आहे. रक्षा कशाची आहे, पाणी पाण्यात मिळालं. बुद्धी काय तुमची. मग आता काय होते, रजताच्या अवयवापासून रजत उत्पन्न होतं आणि शुक्तीच्या अवयवापासून काय उत्पन्न होते,
मनोशक्ती मिथ्या नसून काय, रजत सुद्धा मिथ्या नसून काय. कोणाचं मत? रामानुज, मध्वाचार्य, वल्लभाचार्य. पुढे कारण जगातील सर्व पदार्थ पंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न होतात, म्हणजे सर्व पदार्थांचे अवयव पंचमहाभूतात आहेत. सगळ्या पदार्थाचे अवयव कशात आहे मग? पुढे शुक्ती देशात शुक्तीचे अवयवांबरोबर रजताचेही अवयव सदोदित असतात. ज्याप्रमाणे शुक्तीचे अवयव सत्य आहेत त्याप्रमाणे रजताचेही अवयव सत्य आहे, मिथ्या नाही. रजताच्या अवयवापासून कोण उत्पन्न झालं? मग ते मिथ्या नसून काय. मग शुक्तीच्या अवयवापासून कोण उत्पन्न झालं? मग शुक्ती मिथ्या नसून काय. आणि वेदांत शास्त्रामध्ये काय, जगात सत्य नसून काय. पंचदशी वगैरे कोणताही ग्रंथ वाचा, त्याच्यामध्ये जगत सत्य नसून काय. विचारता निरसलेन प्रपंच झाले, मग तत्वता तत्व उरले. त्यांच्या 7व्या अध्यायामध्ये आहे. श्लोकामध्ये चांगला विचार केलेला आहे त्याचा. गीतेचा 7वा अध्याय. मया आसक्त मना पार्थ योगम जन्मदाश्रया असंशयम समग्रम माम यथा ज्ञाते. मला सांगितलं तेवढं जसं ज्ञान विज्ञान सहित समजलं. ज्ञान विज्ञान सांगतात. ज्ञान म्हणजे कशाला म्हणतात? जाणीव जे सुनारी गई, विचार मागवता पावली निघे तया नाव ज्ञान. हेर प्रपंच ते तर सत्यवती. अज्ञान हारपे, विज्ञान ज्ञानपे स्वरूपे, विज्ञान करपे मिथ्या आहे. कुठे? भगवद्गीते. सुंदर श्लोक आहे. मया आसक्त मना पार्थ असंशयम समग्र ज्ञानम तेयम सविज्ञानम जन्मशेष यज्ञात्वा ज्ञेयभूयं ज्ञातव्यम. म्हणजे कोणाला कळते? मनुष्याणाम सहस्रेषु. चांगला विचार येते. म्हणून विज्ञान करपे ना ज्ञान हारपे. ज्ञान ते स्वरूपे. करपे म्हणजे त्याचं मिथ्यात्व. ज्ञान झालं की विज्ञान काय होते? विचारता निरसले, प्रपंच सहज, मग तत्वता तत्व उरले. टरफलाप्रमाणे अज्ञान आहे सांगायचं. पुढे त्या सत्य रजत अवयवापासून सत्य रजत उत्पन्न होऊन त्याची प्रतीती येते आणि शुक्ती ज्ञानाने रजताचा आपल्या अवयवामध्ये ध्वंस म्हणजे नाश होतो. पंचमहाभूतापासून उत्पन्न होते आणि एकदा शुक्तीचं ज्ञान झालं म्हणजे त्याचा ध्वंस होतो, म्हणजे नाश होतो. पुढे अशा प्रकाराने रज्जू सर्पामध्ये किंवा शुक्ती रजतामध्ये सत्य सर्पाची व सत्य रजताचीच प्रतीती होते, म्हणून सत्ख्याती मानणे योग्य आहे. हे पहा, म्हणून सत्य सर्पाचे काय होते? म्हणून असत्ख्याती ते काय अख्यातीवाद्याचं मत कसं आहे? बरोबर आहे. त्याचं सुंदर खंडन मिळणार आहे. चांगला आहे बघा. सत्ख्यातीवादी आपण तर खरं कसं म्हणतात हे बद्दल मृगजळ भासते. काय भासते? भासलेला मृगजळ खरं आहे असं मानलं. काय मानलं? मग जमीन काय झाली पाहिजे? मग होते ओली बोलतं का? मग तुम्हाला खरं पाणी असं म्हणता येईल का? ज्या अर्थी त्याचा निराश होतो त्यावेळेला सत्य म्हणता येत नाही. आलं लक्षात? आता सत्य मानलं तुझ्या ते याच्यात बसत नाही ना. ते कशात? निर्णयात बसत नाही ना. नाही का लक्षामध्ये? एखाद्या जलतरंग म्हणतात किंवा काय म्हणतात, मृगजळ म्हणा. मृगजळ जरी पाण्यासारखं दिसलं तरी सुद्धा त्याला दिसायला जरी असलं तरी ते मुळामध्ये त्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही. म्हणून मृगजळ हे सत्य नसून काय
त्याचं संसाराचं अस्तित्व काही होत नाही. अज्ञान विज्ञान हारपे असं म्हटलं आहे. आणि तिथे काय सांगायचं जगताचं तत्वविचार हा सहज आलेला आहे म्हणून आपण विचार करतो. मन सत्य राज्यात उत्पन्न होत नाही पडेल. महाराज, याप्रमाणे 5 ख्यातिवाद्यांची मते आहेत. एकाचे मत खंडनपूर्वक दुसरा आपले मत सांगतो. त्यात आत्मख्याती, असत्ख्याती, आत्मख्याती, दोन्ही प्रकारची अन्यथा ख्याती आणि अख्याती या चौघांचे मत असंगत आहे हे समजले. पण शेवटच्या सत्ख्यातीच्या मताने रज्जुसर्प किंवा शुक्ती रजत ही सत्य आहेत हे त्याचे मत युक्त आहे काय? त्याचा उलगडा करून सांगा. मला आम्हाला कळालं आहे सत्ख्यातीवाद्याचं मत युक्त आहे का, बरोबर आहे, हे काय करा तुम्ही सांगा. तेव्हा सत्ख्यातीवाद्याचे मत बरोबर नसून ते कसं आहे, विसंगत आहे. काय आहे नंतर विसंगत आहे, त्याचा विचार कधी करू म्हणाला. सत्ख्यातीवाद्याचा